नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. मालेगावमधील 1500 लाभार्थी PM स्वनिधी योजनेच्या प्रतीक्षेत. महापालिकेच्या प्रस्तावाला बँकांचा नकार. व्हिडिओ शेवट पण नक्की पहा. बळीराजा खरीपाच्या मशागतीला नांगरणी व खरेदीची कामे सुरू. दरामध्ये झाली वाढ. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी गारपीटग्रस्त केवळ आश्वासनांची झाली त्रस्त. 34,000 शेतकरी बाधित. वर्ष उलटले तरी खात्यात पैसे नाही. जल योजना अपूर्ण. 357 गावात जीवन खडतर. भंडारा जिल्ह्यात डिसेंबर 2024 पर्यंत योजना पूर्ण. शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. तेंदूपत्ता संकलातून मिळतो रोजगार. हंगामातून मिळतो कुटुंबाला आधार. शेतीची कामे अगदी सकाळीच. दुपारी 10 ते 4 वाजेपर्यंत विश्रांती. वाढत्या उन्हाचा फटका. काम उरकेना. शेती कामासाठी मजूर मिळेना. हार्वेस्टर यंत्रामुळे कापणी मळणी जोमात. मजुरांचा रोजगार हिरावला. झटपट कामामुळे शेतकरी मात्र सुखावला. जिल्ह्यात जलसंकट गडद. धानोरात टँकरवर मदार. शिरोंच्यात पायपीट. ऐन उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचे हाल. 277 हेक्टरमधील पिकांचे नुकसान. अवकाळी पावसाचा फटका. नुकसान भरपाईसाठी 77,76,540 रुपयांची मागणी. गोंदिया जिल्हा. पेट्रोलपेक्षा लिंबू आदी खाते भाव. आवक कमी असल्याने दर वधारले. बारेभाज्या मात्र. फळभाज्यांची आवक 25 ते 30% ग्राहकांना पडतोय घाम. पशुधनाची प्रतिकारशक्ती होते कमी. मान्सूनपूर्व लस टोचून घ्या. गावोगावी लसीकरण मोहीम. घटसर्प फळ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. खरीप हंगाम तोंडावर पण पीक कर्जाचं उद्दिष्ट ठरेना. खते बियाणे खरेदीसाठी हवेत पैसे. मशागतीची कामे झाली सुरू. रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ. दुष्काळ 13वा महिना. खरीपात बसणारा मोठा आर्थिक फटका. आर्थिक गणित कोलमडणार. शेतकरी चिंताग्रस्त. जिल्हाभरातील शाळांची 1 घंटा वाजणार. 1 जुलैपासून. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके. आरवी. नेर तालुक्यात पावसाने केले आंब्याचे नुकसान. बाजारात आवक मात्र गावरान चव गायब. बियाणे मिळणार 15 मे रोजी, परंतु पेरणी करा 1 जून नंतरच. कृषी विभागापुढे आव्हान. गावोगावी जनजागृतीपर खरीप सभा.